आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। बंडू आंदेकर अर्ज दाखल करून आता बाहेर आलेले आहेत। काही वेळापूर्वी तोंडावर काळं कापड लावून तर उमेदवारी अर्ज दाखल करायला जात असताना सुद्धा बंडू आंदेकर यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली होती। माध्यमांना हात दाखवलेला होता। आपणच उमेदवार आहोत, आपल्याला मत म्हणजे विकासाला मत, अशी घोषणाबाजी त्याने केलेली होती। आणि आता उमेदवारी अर्ज दाखल करून तो पुन्हा एकदा बाहेर आलेला आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहेत। काही वेळापूर्वीची ही दृश्य, ज्यावेळी त्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणलं गेलं। तोंडावर काळा कपडा बांधून आणि हातांना दोरी बांधून त्याला उमेदवारी दाखल करण्यासाठी आणलं गेलं। त्यावेळी त्याने माध्यमांना हातही दाखवला। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल। शिवानी, जाताना ज्या पद्धतीने बंडू आंदेकर आतमध्ये गेला त्याच पद्धतीने बाहेर येतानाही दिसला। अर्थातच घोषणाबाजी करत बंडू आंदेकरनं अर्ज दाखल केला आणि बाहेर निघताना देखील बंडू आंदेकर जोरजोरानं घोषणाबाजी करत होता। त्यांना त्या तिघांनाही म्हणजे आंदेकर कुटुंबातल्या सोनाली आंदेकर, सोनाली आंदेकर, त्याच्यानंतर लक्ष्मी आंदेकर आणि सोबतच बंडू आंदेकर तिघही आतमध्ये होते। बंडू आंदेकरला बाहेर काढल्या त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। अर्थातच आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून त्यांची चर्चा होती। आज त्यांनी अर्ज दाखल केला, मात्र पुण्यातल्या एका कुख्यात गुंडाने अर्ज दाखल केल्यानंतर अशा प्रकारची घोषणाबाजी करणं म्हणजे हे पुण्याच्या सगळ्याच एका नावाला अशोभनीय आहे का, अशा चर्चा सध्या रंगत आहेत। मात्र त्यांनी ज्या फिल्मी स्टाईलनी घोषणाबाजी केली किंवा बाकीच्या सगळ्या घोषणा दिल्या, अक्षरशः ते वनराज आंदेकर म्हणजे त्यांच्याच मुलाचा ज्याचा खून झाला होता त्याचं वनराज आंदेकर जिंदाबादची देखील त्यांनी घोषणा दिली आहे। आणि नेकी का काम म्हणजेच आंदेकर का नाम, अशा अनेक प्रकारच्या त्यांनी घोषणाबाजी केल्या आहे। त्यामुळे आता त्यांना कोणत्या पक्षाकडनं उमेदवारी मिळते, अजित पवार त्यांना उमेदवारी देतात का, हे सगळं पाहावं लागणार आहे। शिवानी, जसं तू सांगितलंस काही वेळापूर्वी की बंडू आंदेकरला कोणत्याही प्रकारे घोषणाबाजी करण्यास, रॅली काढण्यास, प्रचार सभा घेण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे। ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बंडू आंदेकर जात होता, घोषणाबाजी करत होता, पोलिसांनी त्याला कोणत्याच प्रकारे रोखलं नाही का, थांबवलं नाही का? पोलिसांनी दुरून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र बंडू आंदेकरांनी तसं त्यांचं काही जुमानलं नाही। मात्र पोलीस दुरून हे सगळं सांगत होते, ना की त्याच्या जवळ जाऊन किंवा त्याला हात लावून किंवा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताना पोलीस दिसले नाही। एवढंच नाही तर परत येताना देखील असाच राडा करणार हे पोलिसांना माहित होतं। मात्र त्यानंतरही पोलिसांच्या समोर त्यांनी त्यांचाच बाज आहे तो तसाच कायम ठेवल्याचं पाहायला मिळालं। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।